मी माझ्या सहकाऱ्यांना कधीच आरेतुरे म्हणलो नाही. कधीच नाही. आहो जाऊ. फक्त एक व्यक्ती अशी आहे की ज्याचा तो अधिकार आहे आणि ते म्हणजे योगेश, आमचा योगेश. मी मात्र त्याला काय योगेश कसा आहेस अशी जाक मारतो. एक खूप जवळचं नातं योगेश आणि मंजू वहिनींचं आहे. माझी ते खूप काळजी घेतात दोघंही. या नाटकासाठी मी भूमिकांच्या शोधात असताना एक पात्र आहे शेतकऱ्याचं. गरीब बिचारा शेतकरी. विचार करत होतो कोण ही भूमिका करेल. फार नाही विचार करावा लागला. योगेश. कारण तो जसा आहे ना त्याचा स्वभाव, त्याचं बोलणं तसाच दिसतो, तसाच वागतो आणि तसाच कायम आहे. ते म्हणजे काही सांगा, हो सर करतो सर, हो सर करतो सर, सर सर मी करणार, सर मी करणार. त्याची ही लकब हो सर अगदी पक्की माझ्या लक्षात आहे. आणि म्हणलं ही भूमिका, शेतकऱ्याची भूमिका हाच करेल. आणि तो प्रसंग असा आहे की एका गरिबाचं वतन एकाने काढून घेतलं आहे. त्याला खूप फटके मारलेत, छळ केला त्याचा. आणि तो हे गाराणं घेऊन भारताकडे आला. समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज. समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज. दुमदुभी दुमदुमे नभी, दुमदुभी दुमदुमे नभी, जमाला नभी. धन्य शिवराज, धन्य शिवराज, धन्य शिवराज. समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज. समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज. समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज. असा तो प्रसंग आठवतो. हो आठवतोय सर, आठवतोय. बरोबर आहे. काय होतो प्रसंग. आठवतो. मी शेतकरी आहे आणि मोहिते मामा माझ्या घरात येतात आणि माझं सर्व घर लुटून देतात. त्याचे माणसं मला मारतात. ते मोहिते मामा आम्हाला मारतात. आमच्या घरातलं सगळं धान्य वगैरे सगळं लुटून देतात सगळं ते. हो हो सर. आणि मग पुढे काय होतं. आणि मग पुढं आम्ही मग महाराजांकडं आऊसाहेबांकडे जातो. आम्ही आमच्या घरानं मांडण्यासाठी जातो. आऊसाहेब बघतात की आम्हाला किती खूप मारलेलं आहे सगळं ते वगैरे ते. आऊसाहेब लगेच राजांना बोलवतात, महाराजांना बोलवतात आणि सांगतात की ताबडतोब यांचा निकाल हवा. आणि यांना ज्यांनी कोणी मारलेलं आहे त्या मोहिते मामांना ताबडतोब तुम्ही त्यांना हे करून त्यांचा बंदोबस्त करा म्हणून. पण त्याच वेळी आदिलशाही अंमलातल्या सुपे परगण्यात नका सरकार, मारू नका सरकार, मारू नका. पैसे काढ. नका सरकार, पाया पडतो. मी कंचा गुन्हा केला सरकार. सरकार गवसली, थैली गवसली. नका देवा, पाया पडतो. माझ्या लेकीच्या बाळातपणासाठी मी सावकाराकडून कर्ज आणला ते. नका घेऊ. पाया पडतो तुमच्या सरकार, पाया पडतो, पाया पडतो. नका घेऊ सरकार, पाया पडतो मी सरकार, पाया पडतो सरकार, पाया पडतो. ही भूमिका करत असताना मंजू वहिनींनी ते जे काही पाठीला तुमच्या ज्या जखमा आहेत ना त्या सांगताना, दाखवताना म्हणजे चापकानी मारलेले फटके आणि त्यात झालेले घाव हे महाराजांना आणि आऊसाहेबांना सांगण्याचं छोटंसं कार्य होतं माझं. त्याच्यामध्ये एक पत्नीची भूमिका होती की आपल्या पतीला इतके काबाड कष्ट करूनही स्वतःचा आपला कष्टाचं असतानाही मामांसारखे व्यक्ती कसं मोहिते मामा त्यातनं चापकानी मारतायत. आणि हा जो एक कॅरेक्टरचा भाग होता माझा. पण मला अजून स्मरणात आहे, तुमच्या चेहऱ्यावर ते अजूनही दिसतंय की आत्ता सुद्धा त्यांच्या पाठीला काही लागलं आहे की काय असं वाटतं. हो.
मारलं याला? संभाजीराजे मोहित्यांनी. का? कोणता अपराध केला यानं? गरिबी हाच याचा अपराध. गरिबांना छळून, लुबाडून आणि पैसेवाल्यांकडून लाच खाऊन मोहिते मामा बादशहाचं राज्य चालवत आहेत. मोहिते मामा, त्यांना जाप कुणी पुसायचा? तुम्ही पुसायचा राजे, आऊसाहेब, तलवारीनं. पण आऊसाहेब, नातं नाजूक आहे. ते आपल्या सवतीचे भाऊ आहेत, महाराजांचे प्रत्यक्ष मामाच आहेत. कंस सुद्धा कृष्णाचा मामाच होता पंत. पण कसा शेवट करावा लागला त्याचा? पैसे खाणाऱ्याचं नातं असतं फक्त गिधाडांशी, आऊसाहेब, माणसाशी नाही. पैसे खायला चटावलेला माणूस आणि माणसाच्या रक्ताला चटावलेला वाघ सारखाच. त्यावर उपाय फक्त एकच, जागच्या जागी गोळी घालणं. तो प्रसंग हळवा ते जे करणारा नातं आहे, होता. हो, हो, हो. तो जे नातं होतं आणि जो अन्याय होतो एका गरीब कुटुंबावर, ते अनुभवलं होतं या नाटकामध्ये. तुमच्या लक्षात नसेल, माझ्या लक्षात आहे. हो, तुम्ही ज्या वेळेस महाराजांपुढे गेलात त्यावेळेस तुमचे हात तुम्ही कापताना दाखवलेत. कापताना दाखवले. खूप मार लागलाय मारले, खूप. आणि आमचं तुम्ही पूर्ण मी अंग- महाराजांच्या समोर गुडघे टेकलेत आणि पूर्ण अंगणे. तो जो अभिनय करून दाखवलात ना, तो अभिनय नाही, तो अगदी तुमचा आत्म आलेला अभिनय होता. हो. मला तेवढा भाग तुम्हाला तुम्ही महाराजांच्या समोर आहात आणि तुम्ही गाणं बांधताय. गाराणं माहितीये. नाटक संपवून खूप वर्ष झाली, खूप खूप वर्ष. आजही अजून लक्षात सुद्धा आहेत ते लक्षात आहे आमच्या. त्या आठवणी. किती दीर्घ काळ या गोष्टींचा परिणाम होतो नाही. खूप अजून सुद्धा खूप. या साध्या घटनेंमधून तुझं घर आणि माझं घर एक कुटुंब बनलं. हो सर, कुटुंब. या नाटकाने काय घडवलं? या नाटकाने रमणबाग हे कुटुंब बनवलं. कुटुंब म्हणाल. बरोबर ना? बरोबर आहे सर. ओके सर. करून दाखव ना एकदा. नक्कीच, का नाही. करू. कट, सुरुवात. हा, महाराज, 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 आम्हाला खूप मारलं महाराज. आमचं घरचं सगळं लुटून दिलं महाराज. आमचं घरचं सगळं लुटून दिलं महाराज. खूप मारलं महाराज. तुम्ही आम्हाला नाही द्या महाराज. तुम्ही आम्हाला नाही द्या महाराज. नाही द्या, नाही द्या, नाही द्या महाराज. तुम्ही जो चेहऱ्यावरचा भाव दाखवलात ना, आजही सराईत शिकलेल्या अनुभवी नटांनाही जमणार नाही हे तुम्ही करून दाखवलं. हो, काय वाटतं तुम्हाला ही सगळी भूमिका केल्यानंतर स्वतःच्या आयुष्यामध्ये, स्वतःविषयी किंवा त्याच्यानंतर जो काही कालखंड गेला त्याच्यामध्ये एखादी घटना आठवते? हो सर, हे जे नाटक आम्ही केलं सर, आपलं तुम्ही आम्हाला जे म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही आम्हाला सांगितलं की आपलं जाणतं नाटक करायचं आहे आणि त्यात तुम्हाला ही शेतकऱ्याची भूमिका करायची आहे. तर आम्ही सर कधीच पहिल्यांदापासून नाटकात कधी भाग घेतला नव्हता आणि जाणतं नाटक एवढं मोठं नाटक आहे आणि या नाटकामध्ये आपल्याला काम करायचं आहे. आणि तुम्ही जेव्हा म्हणलात की हे करायचं आहे सर, तर मला एवढं म्हणलं होतं की सर मला नाही जमणार, हे मला होणार नाही शक्य. तुम्ही मला म्हणलेत नाही 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 कधीही नाही म्हणणारा योगेश यावेळेस मात्र म्हणला नाही नाही मी नाही करणार. सर त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगितलं की नाही नाही हे काम तुला करायचं आणि तुम्ही करायचंच. मी म्हणलं सर तुम्हाला की सर नाही होणार. तुम्ही म्हणले काळजी करू नकोस, मी आहे, तू करायचं म्हणजे ठीक आहे सर. तुम्ही म्हणलात पाठीशी होतात म्हणून आम्ही केलं सर. आणि खूप म्हणजे आम्ही कधीच आयुष्यात नाटक केलं नव्हतं, पण एवढं नाटक तुम्ही हे केलं आम्ही नाटकात. एवढ्या मोठ्या स्टेजवर आम्हाला ही नाटकाची संधी मिळाली. हे आमच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा सुवर्ण क्षण सर आहे नाटकाचा. कारण आज जे जांतराचं नाटक आहे बाबासाहेबांनी लिहिलेलं आणि त्या नाटकात बाबासाहेबांचे काम केलं ज्या सहकार्याने, त्यांच्यावर आम्हाला काम करायची संधी मिळते. हे आमचं खूप भाग्याचा दिवस होता. त्यात खूप भाग्याचा दिवस म्हणजे आमच्या आयुष्यात सुवर्ण क्षणच म्हणतात सर एक प्रकारे की तो नाटक जे आम्हाला काम करायची संधी मिळाली आम्ही केलं ते आणि नाटक खूप छान झालं सर. हे आमच्या आयुष्यातल्या लोकांच्या सोडून अक्षरशः आणि या 2300 माणसामध्ये असं एकमेव कुटुंब आम्ही होतो की आमचं पूर्ण कुटुंब त्या जांत्रामध्ये आम्ही काम केलेले होतं. काय म्हणतो? हो सर, एवढं एकच कुटुंब आहे सगळं 2300 सर. आम्ही माझं एकच कुटुंब होतं की आम्ही पूर्ण कुटुंब त्या पूर्णपणे कुटुंबात मी सहभाग घेतला होता आमच्या कुटुंबाने सगळं. मी माझी पत्नी दोन्ही मुली त्यात नाटकामध्ये होतं सर.
याचा आम्हाला खूप अभिमान वाटतं सर. आणि हे नाटक बघायला आमच्या घरातले खूप आले होते, सगळेजण आले होते. त्या सगळ्यांना खूप खूप नाटक आवडलं. तुमच्यामुळे आम्हाला पहिल्यांदा स्टेज मिळाला. इव्हन स्कूलमध्ये असताना देखील कधी स्टेज परफॉर्मन्स आम्ही किंवा कधीच नव्हतं, गॅदरिंग हा असं विषय कधीच केला नव्हतं. नव्हता. सरांमुळे पहिल्यांदा आम्ही स्टेज चढला आणि छोटं मोठं नाटक नाही तर जाणता राजासारख्या नाटकात अगदी छोटीशी का होईनात का पण आम्हाला जी भूमिका मिळाली तुमच्यामुळे खूप ती मोठं खरंच अविस्मरणीय आहे. योगेश सांगू का, असं छोटं मोठं वगैरे काही नसतं बरं का. माझी एका गोष्टीवर श्रद्धा आहे, जे सगळ्यांना मोठं करतं ते काम मोठं, जे सगळ्यांना घेऊन मोठं काम घडतं ते काम मोठं.